कांड्रोली सी आणि चावणे या दोन टीम दरम्यान. हॅलो. कांड्रोली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते चावणे टीमला. थँक्यू सो मच बबलू. फार चांगलं समालोचन आपण मागच्या 2 मॅचेसमध्ये त्यांचं ऐकलं. पळसदरी गावचे आदिवासी लॉर्ड्स आदिवासी स्पर्धा तनुजा क्रिकेट संघ बीड खुर्द आणि सुधाकर भाऊ फाउंडेशन आयोजित. बॅटिंगसाठी सलामीची जोडी सूरज आणि सागर आणि बॉलिंगसाठी आलाय महेश. 4 ओव्हरचे मॅच आहे. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 20 मिनिटांमध्ये तुम्ही इनिंग संपवण्याचा प्रयत्न करा. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने स्लाइस केला. 1 धाव मिळती आहे ती सूरजला आणि 1 धावसंख्येने चावणी टीम आपलं अकाउंट खुलं करत आहे. कांड्रोली टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतंय चावणी टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. सुरुवात सिंगलने होत असताना कांड्रोली टीमची. आज बऱ्याचशा टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न KTC लाईव्हची टीम टेलिकास्टिंग करते या स्पर्धेला. चांगला फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चांगला फटका खेळण्यात आला. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 7 वरती. 7 धावा धावफलकावरती. षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये येतोय सागरच्या बॅटमधून. अकाउंट खुलं करतोय 6 ने. एक आक्रमक सुरुवात मिळून देतोय आपल्या संघाला कांड्रोलीला. कांड्रोली सी आणि त्यांच्या विरोधामध्ये चावणे ही लढत. महेशवरती आक्रमण. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आणि इथे बाद फलंदाज बाद. चेंडू आदळला आणि पहिली विकेट मिळाली आहे ती चावणे टीमला या मॅचमध्ये. धावफलक 7 वरती पोहोचलाय आणि बॅटिंगसाठी गेलाय अर्जुन. 3ऱ्या क्रमांकावरती गेला अर्जुन. बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आस्वाद घेतात. त्या सगळ्यांचं स्वागत आपण करूया. जशी पहिली मॅच सुरू झाली भरपूर प्रेक्षक होते कारण या परिसरामधली पहिली ही रजनी स्पर्धा आहे. नाईट स्वरूपातली स्पर्धा आहे. या सगळ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक. त्या सगळ्यांचं स्वागत. धावफलक 7. हा ट्रॅकर बॉल मिस टायमिंग पुल करण्याचा प्रयत्न. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय आणि तिथे रिले कॅच. फलंदाज दुसरा बाद. खरं तर कॅच सुटली होती परंतु रिले कॅच कारण बॅकअप तितकं चांगलं होतं. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर पोहोचला. अंतिम क्षणी ती कॅच कंप्लीट करण्यात आली. दुसरा गडी बाद झाला आणि 0 वरतीच बाद झालाय तो अर्जुन. नवीन बॅट्समन रघुनाथ गेलाय बॅटिंग करण्यासाठी. 7 वरती 2 अशी नाजूक परिस्थिती कांड्रोली सी टीमची. मैत्री चषक आपण एन्जॉय करतोय. पहिलं पर्व या स्पर्धेचं. खरं तर प्रत्येक गावाचं स्वप्न असतं की आमच्या गावामध्ये नाईटची स्पर्धा व्हायला पाहिजे. जे स्वप्न बघितलं खरं तर तनुजा 11 क्रिकेट संघाने आणि आज ते सत्यामध्ये त्यांनी उतरवलं. ही मेहनत आहे खरं तर त्यांची आणि त्या ह्या मेहनतीमुळेच मी म्हणेन इतकं चांगलं आयोजन या गावामध्ये आपण बघतोय. चांगली गोलंदाजी महेशची. पहिल्या षटकामध्ये P1चं षटक आहे. लेफ्टी बॅट्समन आलाय रघुनाथ.
एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ असं दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना तुम्हाला दिसत आहेत. महेश चांगली गोलंदाजी. हा चांगला बॉल होता, लॉंग ऑफ लेफ्ट फील्डर आहे, सोपी झेल आणि तिसरा गडी बाद केलाय. विकेट हॅट्रिक. वाटली मी केडी से लाईव्ह. महेश चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, चावणे टीमसाठी. ज्यावेळेस गावचा संघ खेळतो त्यावेळेस तो देखील चांगलाच खेळतो. इथे चांगला बॉल सन्मान देण्यास भाग पडलं. पहिलं षटक इथून समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 7 धावा 3 गडी बाद. व्यासपीठावरती या. निशांत कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या. पहिलं षटक संपलंय. धाव फलक 7 3 गडी बाद. आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलाय तो संदीप. चावणे टीम कडून संदीप आलाय. सात धावा धाव फलकावरती. बॉलिंग करण्यासाठी आलाय संदीप आलाय. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत. फक्त 7 धावा. हाफ ट्रॅकेट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, यष्टिरक्षक आणि कॅच कंप्लीट होते. 4था गडी बाद. जो काय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता कांडोली सी टीमने थोडासा अंगलट आला की का असं तर वाटतंय. कारण ज्या धावसंख्येसाठी मैदानामध्ये उतरला, सुरुवात अगदी दमदार झाली होती. षटकाराला सुरुवातीच्या दुसऱ्या बॉलवरती आणि त्यानंतर विकेटची हॅट्रिक. आणि या षटकामध्ये देखील आपण बघतो एक चांगली सुरुवात करून देतोय तो गोलंदाज सागर संदीप. अगदी भव्य दिव्य ट्रॉफीज आमच्या व्यासपीठाच्या समोर. एक सायकल आहे बूस्टरची, ती मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असतील. आज इम्प्रेस केलं विशालने. खरं तर तो नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असेल या स्पर्धेमध्ये बेलवली टीमचा. मागच्या मॅचमध्ये देखील फार रंगतदार मॅच झाली. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये तिथे फिल्डर पोचलाय. चांगला थ्रो, चांगली फेकी, परंतु गॅदर करता आला नाही. सिंगल कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न आणि आता पाठमोरी पाठवले. खरं तर क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात आणि तेच दिसलं मैदानावरती. एक सिंगलच मिळते आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. धावा येत नाहीयेत. मोठे फटके थांबलेत कारण थंड वातावरण आहे. अगदी नवीन हे मैदान आहे. अगदी सुरुवातीच्या काही दिवसामध्येच बनवण्यात आलंय. अशा परिस्थितीमध्ये थोडासा बॅटवरती चेंडू येणं हे फार कठीण होऊ लागलंय. याचा कुठेतरी अभ्यास केला गेला पाहिजे. चांगल्या चेंडूला गॅपमध्ये ढकलून सिंगल डबल मोठ्या फटक्याची अपेक्षा करून खराब चेंडूवरती जर मोठे फटके मारले तर एक चांगलं टोटल उभं राहू शकतं. संदीप राईट मोर द विकेटने. हाफ ट्रॅकेट बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न. थोडंसं पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क होत नाहीये. आणखी एक निर्धाव.
आणखी एक निर्धाव बॉल या मॅचमध्ये. पक्कड मजबूत होत असताना चावणे टीमची आपली गोलंदाजी जी धारदार, जी नेहमीच गोलंदाजी चांगली असते तीच दाखवली आहे. इथे पुनश्च चांगला बॉल भरपूर शफल होऊन पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा अपयशी ठरला. आणखी एक डॉट बॉल. मैत्री चषक 20-25 बीडचं हे आयोजन. तब्बल 40 संघ तुम्हाला बघायला मिळतील. आज 10चा पोल आहे. तब्बल 12 संघ आज बघायला मिळाले. हा चेंडू मिस टायमिंग शॉर्ट मिडविकेटला. असं वाटलं शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर पोहोचतोय की काय, परंतु एक सिंगलच इथून मिळेल. फेकी देखील चांगली बघायला मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतंय 9 या आकड्यावरती. फक्त 2च धावा खर्च केल्यात. चेंडू संपल्यात या षटकामधले 5. चांगली गोलंदाजी संदीप कडून थांबवून ठेवलंय. भरपूर सारे डॉट बॉल या मॅच मध्ये येत असताना चावणे टीमच्या बाजूने. हाफ ट्रॅकर बॉल हलकीशी अपील करण्यात आली, पण तो सांगतात की हाईट फॅक्टर आहे. थोडीशी स्टंपच्या वरून जाणारा चेंडू बघायला मिळाला कारण वरती लागला होता आणि लेग बाईटची सिंगल आहे आणि एसपनचा इशारा करतायत आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 10 धावा धाव फलकावरती. टीम मीटिंग नको चावणी टीम, लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 10 धावा 2 षटकं संपलीत. लो स्कोरिंग मॅचेस तुम्हाला सातत्याने या मैदानावरती बघायला मिळतात आणि ज्यावेळेस आम्ही हे क्रीडांगण बनवणं चालू होतं त्यावेळेस आलो असं वाटलं की सीमारेषा नजदीक आहे, खूप सारे मोठे फटके तुम्हाला बघायला मिळेल, परंतु गोलंदाजाचा दबदबा या क्रीडांगणावरती राहिला आहे. त्याचं कारण आहे की नवीन फ्रेश विकेट आहे. गोलंदाज पिचवरती जर आपण बघितलं तर थोडीशी नमी आहे आणि त्याचा फायदा उठवत असताना सगळेच गोलंदाज कधी चेंडू थांबून येतोय, कधी चेंडू अतिरिक्त बाउन्स घेतोय, कधी चेंडू खाली राहतोय. याचा फायदा खरं तर प्रत्येक टीमला मिळालाय. 2 षटकं संपली. धावा 10. बॉलिंगसाठी आलाय किरण आलाय ओव्हर द विकेटने 3ऱ्या षटकामध्ये. फुलर लेनचा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, दंडित केलं. एक अवांतरची सिंगल आड होईल. धाव फलकावरती धाव फलक 11 वरती पोहोचतोय. 11 धावा धाव फलकावरती. खूप चांगली लाईटची व्यवस्था साहिल तांडेल यांच्या माध्यमातून करण्यात आली. इथे चांगला फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. इथे जीवनदान मिळालं. थोडंसं आक्रमक ग्रुप धारण करावं लागेल या फलंदाजाला, कारण जीवनदान मिळाल्यानंतर ते बॅट्समन फार घातक ठरत असतात. एकूण धावा 12. 12 धावा धाव फलकावरती. शांत क्रिकेट मैदानावरती चालू आहे कारण मोठमोठे फटके थांबलेत. बारा धावा धाव फलकावरती. पुनश्च गोलंदाज लोअर फुलटॉस बॉल शॉर्ट मिड विकेटला डायरेक्ट हिट करण्याचे चान्सेस करत होते, परंतु बॅकअपच नव्हतं आणि त्याचं कारण की काय प्रयत्न झाले नाहीत. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर पहिला व्हाईट बॉल आला, त्यानंतर 2 सिंगल्स. सुरुवात चांगली झाली. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा खर्च केल्या. ज्या पद्धतीने मोठे फटके थांबलेत त्याचं कारण आहे की मोठी धावसंख्या इथून जर बनवायची असेल तर तुम्हाला मोठे फटके सातत्याने खेचावे लागतील. उर्पिच बॉल, चांगला फटका लॉंग ऑफला, सोपा झेल. कॅचेसची प्रॅक्टिस करतो की काय संघ चावणे असंच वाटतंय की आणखी एक फलंदाज बाद. वरती 13 धावा धाव फलकावरती. 5 गडी बाद 13. थोडीशी नाजूक परिस्थिती कांड्रोली सी टीमची चावणे टीमच्या अगेन्स्ट खेळताना, आणि चावणे टीमने देखील आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व दाखवलंय. खरं तर टॉस ते जिंकले असते तर कदाचित त्यांनी देखील फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता. सो आपोआपच त्यांना त्यांच्या फेवरचा डिसिजन मिळाला आणि त्यावरती काम करत असताना काय गोलंदाजी त्यांनी केली आहे. चांगली बॉलिंग या मैदानावरती. आणखी एक वेगवान बॉल वेगाने बीट केले. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑप्स्टिकच्या बाहेर टाकण्याचा जो मानस आहे
तो कुठेतरी अंगलट आला की का असं वाटतंय. धावफलक पोचेल 14 या आकड्यावरती. मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण आहे फक्त 14 धावा धावफलकावरती. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. किमान 30-35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे या मॅच मध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक. चांगला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जो चॅनल पकडून गोलंदाजी होत असताना गोलंदाज किरणची चांगली गोलंदाजी होत असताना या मॅच मध्ये चावणी टीमची टॉस त्यांच्या विरोधात गेला. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आलं आणि इथे चांगली बॉलिंग लॉंग ऑफला स्टेअर केलाय. फिल्डर तिथे आहे. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी होती आणि संधी मात्र हुकली कारण गोलंदाजाने ते चेंडू गॅदरच केला नाही. 2 धावा मिळतात. 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. चेंडू संपलेत या षटकामधले ते 5. शेवटचा हा चेंडू. 17 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. बॉल टू बॉल रन येत असताना चांगला बॉल शॉर्ट मिड विकेटला. फिल्डिंग झाली असते तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं परंतु चांगलं बॅकअप लॉंग ऑनला. पुनश्च 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावसंख्येने षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग नको प्लीज. चावणी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या आपली. शेवटच्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज येईल याकडे आता लक्ष असेल कारण फक्त 18 धावा धावफलकावरती आल्यात. 18 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 30 किमान 12 धावा जरी आल्या 30 धावा जरी आल्या तरी डिफेंड या मैदानावरती त्या होऊ शकतात कारण ही विकेट गोलंदाजांना साथ देणारी आहे. बॉलिंग करण्यासाठी आलाय समीर. समीरकडे मात्र ही जबाबदारी मात्र दिली या शेवटच्या ओव्हरची. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाला. बॅटच्या रेंजमध्ये चेंडू नव्हता. त्याचं कारण आहे हा डॉट बॉल मात्र बघायला मिळत आहे. 19 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलाय 18 वरती. आई एकवेरा प्रसन्न डीजे साहिलला तुम्ही एन्जॉय करता या स्पर्धेमध्ये. डीजेच्या माध्यमातून जे सुंदर संगीत आपल्यापर्यंत पोहोचतंय ते डीजे साहिल. चौक तुमचा आवाज आमचा ही टॅगलाईन या डीजेची आहे. जर तुमच्याकडे कोणतेही मॅचेस असतील, वाढदिवस असेल, हळद असेल, पार्टी असेल, लाईव्ह शो असतील या सगळ्या ऑर्डर आम्ही स्वीकारू आणि जर या ऑर्डर तुम्हाला द्यायच्या असतील तर साहिल तांडेल, नयन तांडेल आणि मंगेश तांडेल यांच्याशी संपर्क आपण करावा. डीजे साहिल हे मी म्हणेन साहिल हे नाव नाही आता ब्रँड बनलाय. कर्जत, खलापूर, सुधागड, पेन या सगळ्या तालुक्यांमध्ये अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स पोचलेत. ही 16वी मला असं वाटतंय नाईट स्पर्धा आहे त्यांची. चांगला फटका मिड विकेटला आणि आलाय उत्तुंग असा षटकार. आणि त्याचं कारण 2 धावा मैदानावरती कंप्लीट. या 2 धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 28 धावा. 28 धावा. 10 धावा तर आल्या तिथून या षटकामध्ये खर्च केल्या. त्या धावा समीरने. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुनश्च 2 धावा. अद्याप 10 धावा आल्यात. चेंडू संपले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान एखादा मोठा फटका ट्राय करणं गरजेचं आहे. चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. आलाय चौकार.
या 4 धावा मिळतात टीम कांड्रोली सील आणि या 4 धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 32 धावा धावफलकावरती. 30 पेक्षा जास्त टार्गेट चॅलेंजिंग होऊ शकतो या सामन्यामध्ये. या धावा कुठेतरी मी म्हणेन ज्या खर्च झाल्यात त्या डोकीदुखी होऊ शकतात सावने टीमच्या बाजूने. खरं क्रिकेट आहे, कधी सामना पलटेल हे सांगू शकत नाही. चांगली बॅटिंग करतो, एक चांगलं टोटल संघर्षाचं टोटल, एक आव्हानात्मक टोटल सेट करण्याचा प्रयत्न कांड्रोली सी टीमचा. फुलटॉस बॉल, बॅटची कडा, तिथे यस्टनना चेंडू सरळ आदळलाय आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती होते बाद. षटक क्रमांक 14 संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, धावफलक पोहोचलाय. ते एकूण 32 आणि 33चं टार्गेट सेट केलंय 24 बॉलमध्ये. चला मोहिली संघ आणि बीड संघ आपण टॉससाठी या लगेच. चला बॅट्समन लगेच पाठवा, बॅट्समन पाठवा लगेच. गावदेवी जामरुंग. बॅट्समन पाठवा, बॅट्समन.
मोहिली टीमने टॉस जिंकलाय. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत आपण पोहोचवा. बॅटिंग घेतली का? चोवीस चेंडू मध्ये गरज आहे 33 धावसंख्येची. 24 चेंडू 33 ची गरज सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग साठी गेलाय अविनाश आणि विनायक आणि बॉलिंग साठी आलाय रघुनाथ. फाईट होऊ शकते या सामन्यामध्ये, कुठे जाऊ नका. 24 चेंडू 33 या थंडीच्या वातावरणामध्ये बॉलिंग जर चांगली झाली, चांगल्या टप्प्यावरती झाली तर मजा येईल सामन्यामध्ये. कारण जे टार्गेट कदाचित 20 22 25 पर्यंत थांबायला पाहिजे होतं ते कुठेतरी 30 पेक्षा जास्त झालंय. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन कांड्रोली सी ला बॉलिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. चावणे त्या विरोधामध्ये कांड्रोली सी ही लढत. ओरपिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल, हा डॉट बॉल येतोय. 23 बॉल 33 ची गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी असेल खरं तर कांड्रोली सी टीमला, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या कॉन्फिडन्स देऊन गेल्या खरं तर कांड्रोली सी ला. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू टाकण्यात आला. चांगला बॉल, सलगचे 2 निर्धाव चेंडू येत असताना मैदानावरती गरज असेल आता 22 चेंडू आणि 33 धावसंख्येची. 22 बॉल 33 हे समीकरण या मॅच मधलं सामना जिंकण्यासाठी. हा वेगवान बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने एकच धावेतून मिळतीये आणि या एका धावसंख्येने एक धाव फलकावरती येईल ती चावणे टीमच्या. सुंदर गोलंदाजी, जो आत्मविश्वास वाढलाय शेवटच्या ओव्हरमध्ये, जसा धावा आल्या तो आत्मविश्वास कॅरी फॉरवर्ड करत असताना, कारण क्रिकेटमध्ये मोमेंटमला फार महत्त्व असतं आणि ते मोमेंटम आता मिळालंय ते कांड्रोली सी ला या मॅचमध्ये. हेच ते क्रिकेट आहे, मोमेंटम तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करावं लागतं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू टाकला, अगोदर बॅट आली त्यानंतर चेंडू आला आणि या गोष्टी या षटकामध्ये सातत्याने घडल्यात. पहिला वेगवान बॉल होता, त्यानंतर स्लोवर वन, त्यानंतर वेगवान, त्यानंतर स्लोवर वन. धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त एक. अजूनही 32चं टार्गेट. ओरपिच बॉल कव्हरला, सोपा झेल, सुंदर गोलंदाजी आणि आता विकेट देखील मिळतीये ती गोलंदाज रघुनाथला. फटका फसलाय की क्लिअर झालाय? क्लिअर झालाय, षटकार. लक्षात आहे आणि अन्यथा तुम्हाला आम्ही पॅनलाइज करू. आणि एकूण धाव फलकावरती आल्या आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 7. सुरुवात चांगली होती, पहिल्या 5 बॉलवरती फक्त एकच धाव आणि शेवटच्या बॉलवरती जे मोमेंटम पकडलं होतं ते थोडंसं सुटलंय आणि षटकार मात्र आलाय तो बॅट्समन संदीपच्या बॅटमधून. 33चं टार्गेट आहे, 7 धावा म्हणजे अजूनही बनवायचे आहेत. 18 बॉलमध्ये 26.
18 बॉल 26 हे समीकरण. अजूनही मॅच गेलेली नाहीये खरं तर कांडोली टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर अजूनही मॅच गेलेली नाहीये. एखादं चांगलं षटक या मॅचमध्ये आणखी पकड मजबूत करेल. परंतु जर दुसऱ्या बाजूला सावने टीमचा विचार केला तर एक षटकार आलाय, मोमेंटम त्यांना देखील मिळालाय, धावा येऊ लागल्या. त्या धावा कशा पद्धतीने आणता येईल आणखी हा विचार केला गेला पाहिजे. बॉलिंगसाठी आलाय सूरज. सूरजला आपण बघतोय बॉलिंगसाठी. संदीपने षटकार मारलाय नुकताच. हाफ ट्रॅकेट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाज तिथे फसलाय की काय असं वाटतंय. सोपी झेल आणि दुसरा धक्का लागलाय तो चावणे टीमला या मॅच मध्ये. ती गोलंदाज सूरजला पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आणि दोन्ही आता आघाडीचे फलंदाज बाद झालेत. बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती संदीप आणि चौथ्या क्रमांकावरती महेश ही जोडी बघायला मिळेल. 33चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 म्हणजे अजूनही बनवायचे. त्या 17 बॉल आणि 26. 17 चेंडू 26 हे समीकरण. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. आज भरपूर हुशाराने सामने चालू झाले. जवळपास 9:15 पहिला बॉल पडला. हेच जर 7:30 पडला असतं तर इतक्याला मॅचेस समाप्त देखील झाल्या असत्या. चांगला बॉल बघायला मिळते कारण हे डॉट ऑफ पर्सेंटेज जे आहेत ना ते प्रेशर आणत असतात ज्यावेळेस तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता आणि तेच घडतं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील भरपूर डॉट बॉल आले, ते प्रेशर आलं आणि या बॉलवरती देखील आपण बघतो, या षटकामध्ये देखील बघतो 2 डॉट बॉल आणि त्यामध्ये विकेट. महेशसाठी हा चेंडू आपण बघतोय कव्हरच्या दिशेने आणि ते एका हाताने कॅच कंप्लीट. तिसरा धक्का लागतोय तो चावणे टीमला. तिसरा धक्का लागलाय. मला आत्ताच माहिती मिळाली की चेज खांबळ्याला यांनीच हरवलं होतं मला असं वाटतं बीडवाडी टीमला. उत्तुंग गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, ते 34 धावा डिफेंड केल्या होत्या या टीमने. हाफ ट्रॅकर बॉल बाहेरची कडा, आणखी एक विकेट, चौथी विकेट मिळाली. एक वेगळं सेलिब्रेशन आपण बघतोय, एक वेगळी ऍक्शन आपण बघतोय आणि फलंदाज आणखी एक बाद. परिस्थिती त्यामध्ये एकच षटकार आहे आणि सिंगल डबल या कोणत्याही धावसंख्येचा विचार केला गेला नाही चावणे टीमच्या बाजूने. सातत्याने डॉट बॉल आले, प्रत्येक फलंदाज जाते मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं कारण आहे फक्त 7 धावा धावफलकावरती आघाडीचे 4 बॅटर बाद झालेत आणि आता सूरजला आपण ऑन हॅट्रिक बघतोय. अगोदरच आपण पहिल्या या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये विकेटचे हॅट्रिक बघितले आणि आता या सेकंड सत्रामध्ये देखील विकेटचे हॅट्रिक बघायला मिळेल का सूरजच्या माध्यमातून हे पाहणं आता फार गरजेचं असेल. एक हॅट्रिक ऑलरेडी आपण बघितले. मॅच मध्ये वापसी केली खरं तर कांड्रोली सी टीमने. खूप चांगला गोलंदाजीचा अटॅक या टीमकडे. ऑफस्टिकच्या बाहेर सगळे चेंडू ते टाकतात आणि ती चॅनल तोच अँगल पकडून या मॅच मध्ये देखील त्यांनी गोलंदाजी केली आहे. सूरज ऑन हॅट्रिक आणि इथे दांडी गुल.
सेलिब्रेशन बघा आणि या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक संपन्न करतोय सूरज. सूरज शेवटचा बॉल. इथे 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 आणखी एक विकेट. मेडन षटक या स्पर्धेमधलं पहिलं. एकदा जोरदार टाळी ही गोलंदाजी आवडली असेल तर होऊन जाऊ द्या. थँक्यू. आणि ही क्लिप मला असं वाटतं के गन 12 बॉल 7 धावा झाल्या धावफलकावरती. गडी बाद झाले 6. 8व्या क्रमांकाची जोडी आणि 3ऱ्या क्रमांकावरती गेलेला संदीप अजूनही क्रीजवरती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. प्रत्येक षटकामागे आता त्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल कारण 26चं समीकरण आहे. प्रत्येक षटकामागे 13. एखादा मोठा फटका सिंगल डबल 10-12 धावा जरी या षटकामध्ये आल्या तरी ही मॅच मी म्हणेन चेसेबल आहे संघ चावणे टीमसाठी. हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. भरपूर विकेट्स गेल्यात आणि यामध्ये आता संदीपची मोठी विकेट आणि सामन्यामध्ये मी म्हणेन भरपूर मोठी वापसी केली. भरपूर मोठी पकड मजबूत केली ती कांड्रोली सी टीमने. इथे आणखी एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. आणखी एक निर्धाव चेंडू. जगन आलाय गोलंदाजीसाठी. जगन देखील त्याच पद्धतीची कामगिरी करतोय ज्या पद्धतीची कामगिरी रघुनाथ आणि सूरजने केली. चांगली बॉलिंग होत असताना इथे आणखी एक विकेट. आणखी एक विकेट. धक्का क्रमांक लागलाय तो 8वा.
असेल, रघुनाथ असेल, 7 धावा धावफलकावरती. मागच्या कित्येक बॉलवरती धावा आलीच नाहीये, म्हणजे जवळपास 9 चेंडू झालेत आणि एकही धाव नाहीये. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू. सोपं टार्गेट होतं, थोडंसं कठीण आता बनत चाललंय. आणखी एक डॉट बॉल मात्र इथे बघायला मिळतोय. शेवटच्या 8 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 8 बॉल 26 हे समीकरण या मॅच मधलं काय गोलंदाजी खरं तर बघायला मिळते. आणखी एक चांगला बॉल, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे, सिंगलच मिळते या चेंडूवरती. या सिंगलच्या साहाय्याने समीकरण आता बदलेल. 7 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. सात बॉल 25 हे समीकरण. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आता सूरजची क्लिप अपलोड करण्यात येते, कारण खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. हे फार कौचित करतं की मेडन षटक, 5 विकेट हॉल एकाच षटकामध्ये, एकाच स्पेलमध्ये. ज्यावेळेस तुमच्या वाट्याला 2-2 षटका असतात त्यावेळेस एक वेगळं चित्र असतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्येच 5 विकेट हे फार कौचित घडतं आणि ते केलं. खरं तर सूरजने कौतुक केलं पाहिजे त्याचं. आणि त्याचं सेलिब्रेशन मी म्हणेन वॉलपेपर असेल त्या क्लिपचं, कारण ते सेलिब्रेशन अगदी बघण्यासारखं होतं त्याचं. टायटॅनिक पोचचं 6 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज असेल. मगाशी 6 चेंडूमध्ये 26चं समीकरण होतं. त्या धावा देखील अंतिम क्षणापर्यंत तो सामना गेला. तसं काहीसं चित्र बघायला मिळेल का? परंतु कांडोली सी कडे एक वेगळाच बॉलिंग अटॅक आहे या स्पर्धेमध्ये. घातक बॉलिंग अटॅक सगळ्यात. चांगला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर सगळे चेंडू टाकण्यात येत आहेत. तिथून कधी चेंडूला आतमध्ये, कधी चेंडूला बाउन्स, कधी चेंडू खाली राहतोय, कधी चेंडू बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करतोय आणि संभ्रमात खरं तर पाडलंय या गोलंदाजांनी या मॅचमध्ये. 5 बॉल 25ची गरज. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल. धावा जर आपण एकंदरीत विचार केला तर लागल्यात फक्त 8. आता प्रेक्षकांना प्रश्न पडला की जरी 24-25 धावा जरी झाल्या असत्या तरी या मॅचमध्ये कांडोली संघ पुढे दिसली असती. चांगली बॉलिंग. पिच बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करत नाहीये. बघा माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट आहे, त्याला माहिती आहे जरी हिट केला असता, जरी यष्टाने चेंडू लागला असता तरी किती धावा मिळाल्या असते, 1, 2, 4 तरी फरक पडला नसता. परंतु त्याला माहिती आहे कशाला हिट करायचं. जरी सिंगल येते दिली त्याने आणि धावफलक पोचलोय 9 या आकड्यावरती. मॅच मध्ये अगदी आपलं डोकं शांत ठेवून गोलंदाजी करतोय. इथे फुलटॉस बॉल एक खराब चेंडू होता, परंतु त्याच्यावरती देखील मोठा फटका आला नाहीये. एकच धाव. 3-4 चेंडूचा खेळ संपला. आता औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या. यानंतर मला असं वाटतंय मोहिली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बीड टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले. बीड टीम कोणताही टाइमपास न करता आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. इथे मिस टायमिंग आहे, फटका फसलाय आणि यष्टीरक्षक आलाय. 9वा धक्का लागलाय तो चावणे टीमला. सगळ्यांनाच बॅटिंग मिळाली आहे. चावणी टीम खुश असेल, सगळ्यांनाच बॅटिंग मिळाली. तिथे कधी कधी 4-5 जणांनाच बॅटिंग मिळते. इथे सगळ्यांनाच बॅटिंग मिळाली. लास्ट मॅन स्टँड आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र सामना जिंकला आहे तो कांडोली सी टीमने. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक असेल चावणे संघ. तुम्हाला देखील पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅच आणि ज्याने या स्पर्धेमधलं मेडन षटक 5 विकेट्स घेण्याचं काम केलं तो ठरतोय सूरज, या सामन्याचा सामनावीर.
एकदा जोरदार टाळ्या सूरजसाठी झाल्या पाहिजेत. या फार कमी कमी मॅचेसमध्ये असं घडतं आणि ते घडवलं खरं तर. तो कारनामा केला आहे, तो इतिहास रचला आहे या खेळाडूने आणि त्याला विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं.